मानव समाचार, मानवता के हक में। हॅलो बनलं साहेब. मी चांगदेव नारायण भुगे, राहणार सोनारी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून मी आता सध्या आमच्या ग्रामपंचायत सोनारी एक कमिटीवर सदस्य आहे. परंतु आमच्या गावातील मिटिंगा नंतर सह्या घेतल्या जातात. मिटिंगेला कोणी हजर राहत नाही, त्याचा क्वारमही नसतो. आणि ग्रामसभा निदान वर्षातून 4 वेळा ग्रामसभा राहते, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी का. तर फक्त सह्या घेतल्या जातात, लोक येत नाही आणि लोकांना काम पटत नाही. कारण सगळं लोकांना तुम्ही काय कामं चालू आहे, तुम्ही त्याचा हिशोब कशा पद्धतीने करते याचा कुठंच ताळमेळ लागत नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आमच्या पाण्याच्या याच्यापासून तर गावाकडे मेन पाईपलाईन गेलेली बालवाडीजवळ, आणि त्याच्यामध्ये फक्त 50 ते 100 फूट अंतरावर मराठी शाळा आहे. तिथून फक्त मेन लाईनला कनेक्शन नेलेलं आहे. आता ते कलेक्शन 50 ते 100 फूट अंतर असेल, पण त्याचा खर्च 57,000 रुपये. मग आता त्याला नेमकं काय, कॉक चांदीचे बसवले का सोन्याचे बसवले, एवढा खर्च कसा. तुम्ही स्वतः सदस्य आहे, मग याची चौकशी का केली नाही? सदस्य चौकशी ते एकदम सुरुवातीच्या काळात, त्यावेळेला आम्ही विरोधक असल्यामुळं आम्हाला काय कोणी माहिती होऊ देत नाही. आम्ही मिटिंगला नुसतं हजर राहतोय, क्वारमच पुरा नसतो. नेहमी 2-3 लोक नंतर सह्या घेतल्या जातात, ग्रामसभेच्या नंतर सह्या घेतल्या जातात. कुठलंही काम करताना तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही? विश्वासात घेतलं जात नाही. आपलं टेम्पररी सांगा त्या, बोला त्या तेवढं, नंतर तिकडं ठराव काय लिहायचे, पुरुष लिंग काय लिहायचे, त्यांचं ते 4 लोक त्यांचे 3 लोक आम्ही विरोधक आहे. आमच्या विरोधक म्हणून काही नाही. आमच्या तालुक्याचे काळे साहेब असो नाही तर कोले साहेब असो, यांनी चांगलं काम केलेलं आहे. सगळी विकास कामं आहे, त्यांनी सगळे जनता सांभाळतात. पण आमच्या गावचं एक समाजाचं गाव असून सुद्धा आहे, काही ठराविक लोकच गावाचा फायदा, ग्रामपंचायतीचा फायदा, वाळू नदीची वाळू काढणे, त्याचं वाळूवाल्याकडून त्यांच्याकडून पैसे घेणे, गावाला हिशोब देत नाही, त्याची योग्य ते विल्हेवाट नाही होत नाही. मग ह्या अशा एवढ्या समस्या गावाच्या असताना सदस्य राहून तरी काय उपयोग आहे. मला या बाबतीत सगळा कंटाळा आलेला आहे. तरी आणि घरकुलं ज्यांचे खरोखर वंचित लोक आहेत त्यांना घरकुलं नाही, ज्यांचे बंगली, ज्यांचे डबल नावं, संडासचे सुद्धा, शौचालयाचे सुद्धा त्याच भानगडी, डबल नावं. तुम्ही या संदर्भात यापूर्वी आपले BDO साहेब यांना तक्रार निवारण अर्ज काही वगैरे केले आहेत का? आम्ही पार तीड उपोषण लावलं होतं. आम्ही वारंवार त्यांच्याकडे अर्ज केलेले, तक्रारी केलेले, पण काही कोणी दखल घेत नाही. बघू आमकं ते ग्रामसेवकांना सांगतो, आमकं करतो, कोणीच काही करीत नाही. तर प्रशासन जर असं जर करीत असलं तर आमचं कसं व्हायचं. आणि या ग्रामपंचायतीची या सगळ्याच्या वाळू आमकं तमकं या सगळ्या ठराविक लोक त्याचा फायदा घेतात आणि त्याचा राजकारणामध्ये उपयोग करतात. आपले कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे यांच्या समोर आपण ही सर्व हकीकत सांगितलेली आहे का? हो, आमदार साहेबांनीच आमच्या संपाला येऊन तेढ स्थगिती दिली होती. त्यांनी ते BDO साहेबांना विचारलं, सांगितलं. काही ठराविक लोक आहे का जे अजूनपर्यंत पत्र्यात पडक्या घरात राहतात, त्यांच्या याद्या दिल्या नवीन, काहीच नाही. आता फक्त आमच्या गावात 5-6 घरकुलं चालू आहेत, मागासवर्गीय काही असे असतील. काही घरकुलं 2-2 वर्ष बंद पडले. त्यांचं ते काम पूर्ण नसताना ते पैसे त्या घरमालकाला काढून कसे काय देता येते तुम्हाला, कसं काय शासन काय करतं भाऊ, हे आम्हाला महत्त्वाचं आता आहे. आपण बोललात का अंगणवाडीपासून जिल्हा परिषद शाळेपर्यंत फक्त 50 ते 100 फूट अंतर आहे, आणि तुम्ही सांगतात 57,727 रुपये. हो, आता बिल आहे ना, आता ते नंतर आम्ही पाहिलं. नाही, मग त्यावर तुम्ही ग्रामसेवक भाऊसाहेब असतील, BDO साहेब असतील, यांना विचारणा केली का या संदर्भात का इतका खर्च 50 ते 100 फुटाला येतो, याचा अर्थ काय? ते JCBनं खोदकाम केलं का? नाही, JCBनं नाही, थोडं अंतर असल्यामुळं हात टिकाऊ पावड्यानं त्या खणणार ऐकून त्यांनी खंदून घेतलं
आणि ते केलं त्यावेळेला फक्त काय बुवा आपल्याला कलेक्शन घ्यायचंय अमकं करायचंय पण त्याचा खर्च किती झाला काय झाला त्याचा पत्ताच नाही. नंतर निधीतून काम झालेलं आहे सांगता येईल का आपल्याला? काय आता आम्हालाच ते काही पाहायलाच भेटत नाही, फक्त आम्ही जाऊन विरोधक आहे म्हणून सहाय्य करतो. आणि त्यांना विचारायला गेलं तर कधी ते काही सांगत नाही. मिटिंगला कोणी लोक येत नाही, ग्रामसभेला येत नाही. ग्रामसभेला त्यांचे 4 असून सुद्धा फक्त सरपंच उपस्थित राहत्या आणि आम्ही 2 जण उपस्थित राहतो, बाकीचं कोणी नाही. क्वारम सुद्धा तुम्ही एक लोक जनजागृती म्हणून ग्रामसभेला सर्व ग्रामस्थांना तुम्ही हजर केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? अहो आम्ही लोकांना सांगतो पण ते लोक त्याच्यातले काय आहे, ठराविक आमचं एका समाजाचं गाव असल्यामुळं एकमेकाचे नातेगोते असल्यामुळं हे जे लोक काही असे ह्या ग्रामपंचायतीच्या किंवा या वाळूच्या लाकडे ते एकमेकाला दाबून हे करतात, त्या कार्यक्रमाला लोक जात नाही आणि ती ग्रामसभा होत नाही. फक्त नंतर सह्या घेतल्या जातात. आम्ही सदस्य असल्यामुळं आम्ही सह्या करून टाकतो, ते नंतर लोकांच्या सह्या घेत्या. पण माझं असं म्हणणं आहे का बाबा ग्रामसभा नसते त्याला कोणी अधिकारी येत नाही. कधी एक वेळेस आली होती त्याच्यानंतर कोणी आलंही नाही. मग हे प्रोसिडिंग कसं लिहायच्या का? ग्रामसभेला जेवढे शासकीय अधिकारी असतात आपल्या गावाला जे नेमलेले नियमानुसार ते सर्व हजर पाहिजे. आरोग्य सेविका असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल. नाही एक वेळेस सुरुवातीला आता या 5 ग्रामसभेला यांना यावंच लागतं. तर अशी ग्रामसभा कधी झालेली आहे का की सर्व सरकारी जे गावासाठी नेमलेले पदाधिकारी आहेत ते हजर होते? आता ग्रामपंचायतीचा जवळजवळ हा 5 वर्षाचा कालावधी. सुरुवातीला 1-2 वर्ष सुरुवातीला ग्रामसभा झाल्या, त्याच्यामध्ये डॉक्टर, नर्स, काय ते शासकीय जेवढे अधिकारी, काही पंचायत समितीचे, तहसीलचे कोणी असतील ते सर्व येत होते. पण एवढ्या जवळजवळ 2 वर्षापासून ग्रामसभाच नाही आणि कोणी येतही नाही, कोणी जातही नाही. मग आरोग्याचं काही असल्यास संपर्क कुठं का? आरोग्याचं काही असलं तर आरोग्याचं आमच्याकडे एक सेविका आहे गावामध्ये, ती चक्कर मारते आणि तिच्याकडे काय असलं तर आम्ही ती माहिती देतो. बाकी आमच्या गावात काय कोण डॉक्टरही मला तर आता 2 वर्षापासून ते पाटील साहेब गेले तसं तर कोणी डॉक्टरही येताना दिसला नाही, काहीच नाही. मग या गोष्टींची एक तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहात, ग्रामपंचायत सदस्य आहात, या हेतूने तुम्हाला वाटत नाही का आपण गावाच्या विकासासाठी काहीतरी करावं आणि जे सरकारी जे कर्मचारी आपल्या गावासाठी नेमलेले आहे त्यांना वेळोवेळी आपण फोन कॉल करून अर्ज पाटे वगैरे करून त्यांना येणं सक्तीचं करावं यासाठी प्रयत्न केलेत का आपण? आम्ही त्यांना वारंवार सूचना देतो. पण आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये 2 गटाचे माणसं आहेत, कोले साहेबाचा गट आणि काळे साहेबाचा गट. वास्तविक त्यांचं काही नाही, पण आमच्याच गावाचं लय दुखणं अवघड आहे. आमच्याकडे याला त्यांचे 4 असल्यामुळं ते आम्हाला कधी काही सोयीनं सांगत नाही. आम्हाला फक्त तात्पुरतं मिटिंगला बोलवत्या, सह्या घेतात. आम्ही गावाचं काम आहे म्हणून कधी विरोध केला नाही. परंतु अशा छोट्या छोट्या कामामध्ये जर इतकले पैसे जर करीत असले तर गावाचे गट तर तुमचे आहे, परंतु जो तुम्हाला अधिकारी नेमणूक केलेली आहे ग्रामसेवक म्हणून त्यांची, ते काही कुणाची हे नाही, ते सरकारचे. तर तुमची समस्या काय असेल ती त्यांच्या समोर तुम्ही मांडू शकता ना. आम्ही समस्या मांडली त्यांना, ते म्हणते आता आम्ही काय करणार आहे, सरपंचाचं त्यांचं ऐकावंच लागतं आम्हाला. तुमचे 3 आहे त्यांचे 4 आहे, ते बहुमतात आहे, आम्हाला तेच सांगतील तेच ऐकावं लागतं. म्हणजे आमचं जर खरं असून सुद्धा कोणी ऐकायला तयार नाही, प्रशासनही लक्ष देत नाही. आणि गावामध्ये माझं एकच मत आहे, हे सगळ्याच्या बाबतीपाशी गावाचा विकास कसा व्हावा, हे गटन तटन राजकारण केल्यापेक्षा दोन्ही साहेब चांगलेच आहे, पण त्यांचा फायदा घेऊन गावाचा विकास कसा करता येईल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरं असं आहे का मला हे जे आपली मुलाखत द्यायची मला काही आवश्यकता नव्हती, परंतु मीटिंगमध्ये काही ठराव जर काही फक्त तोंडी चर्चा करायची, प्रोसिडिंग लिहिलं जात नाही. आणि कुठं काही बोलण्याची किंवा वादाचं काम असलं का तिकडे सूचक आणि अनुमोदक आमचे नाव टाकायचे. आम्हाला ती माहिती पण नाही आमच्या त्याच्या उत्साहाने. आम्ही फक्त जरी तुम्ही सूचक अनुमोदक हे तुम्ही बघितलेलं असतं का, ते तुमचं नाव टाकलं यावर सही केलेली आहे का? तेवढं टाकलं नव्हतं. ऐन वेळेला ते गावामध्ये ते संपत आलगट पत्रकार आहे त्यांची काही तक्रार होती, त्यांनी तो ठराव मागितला
आणि त्यांनी तो ऐन वेळेला ठराव दिला आणि त्याच्यावर आमचे सूचक आणि अनुमोदक विरोधकांचे नावं टाकली. त्यावर तुम्ही भांडणं सही केलेली आहे का? मी सही केलेली नाही, मी फक्त रजिस्टरला हजर राहिलो, मीटिंगला हजर होतो, त्याची सही अजिंठ्याची सही. बाकी असे सूचकन अनुमोदकन गावाच्या बखल जागा काढून टाकल्या असा कोणत्याही प्रकारचा काही आमच्या देखत मीटिंगमध्ये ठराव नाही. सगळ्यांच्या पुढं घरापुढं रस्ता लागतो, त्याला बखल जागा पाहिजे असं काही मीटिंगमध्ये ठराव आमच्या देखत झालेला नाही. आणि हे सांगतात सगळ्यांच्या बखल जागा रद्द केल्या, आम्हाला माहिती नाही हे म्हणते म्हणून आम्ही म्हणतो. आम्हाला वाटलं शासनाचं जे आहे काय तर शासनाने याची चौकशी करावी. सगळ्यांच्या जर बखळ जागा जर बरखास्त केल्या तर तुम्ही तसं त्यांच्याकडे मागू शकता. हो माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही त्यांच्याकडे ते सविस्तर मागू शकता किती जणांच्या केल्या. हा, पण हे आता 2 दिवसापूर्वी मला कळलं. हा. त्याच्या अगोदर मला काही त्याच्यातली कल्पना नव्हती. मी काही एवढं तिथं जात नाही, कारण लोक आहे ना ते सगळे एकजुटीचे असल्यामुळं जे खऱ्या माणसाचं तिथं काम नाही आहे त्यांना डावललं जातं, त्रास दिला जातो. त्याच्यामुळं मी तिथं सहसा इंटरेस्ट घेत नाही आहे. फक्त ग्रामपंचायत सदस्य या नात्यानं मी मिटिंगला जातो, थोडंफार चौकशी करतो. ते थोरात ग्रामसेवक आहे आमच्याकडं, त्यांना मी तेच सांगितलेलं आहे का तुम्ही आमच्या राजकारणापेक्षा आमच्या गावाचं चांगलं कसं होईल, सुधारणा कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. बाकी आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा त्रास देणार नाही. ग्रामसेवक भाऊसाहेब आले यांना येऊन किती दिवस झाले या गावात? त्यांना येऊन जवळ 3 वर्ष झाले. मग 3 वर्ष झाले त्यांना ग्रामसभा घेतली नाही याचा विसर पडला की काय? त्यावेळेला आली एकदाच ग्रामसभा झाली, त्याच्यानंतर ग्रामसभाच्या त्यांनी नोटिसा काढल्या, त्यांनी मोबाईलवर मग आता टाकलंय जर बी. ग्रामसभा- आणि पुन्हा लोकांना सांगत असतील येऊ नका, काही नाही असं आहे तसं आहे. ते त्यांच्यातलं लोक राहतात ते, त्याच्यामुळं त्या ग्रामसभेला कोणी येत नाही. मग हे यांच्या मनानंच काय ठराव लिहायचे, काय प्रोसिडिंग लिहायचं ते लिहायच्या. आता आमच्या कोऱ्याच्या व्यवसाय घेतात तुला लिहायचं, आमच्या देखत तर कधी काही प्रोसिडिंग तुम्ही लिहिली कोऱ्या याच्यावर कशी सही करता? काय. आता आम्ही ते म्हणते तुम्ही आले बी नाही आले तरी आमचा कोरम पुरा आहे. मग आम्हाला नावेला जाणं बुवा आपण कशाला हे केलं, त्याच्यापेक्षा लोकांनी आपल्याला निवडून दिलंय. निदान आपण हजर राहिलो तर यांना थोडी दहशत राहील यांना, त्यानं आम्ही तिथं हजर राहतो. बाकी सगळे घरकुलं जे वंचित लोक राहिले त्यांची खरी यादी हे नंतर तिकडं बाहेर गेले का ते आता नवीन जो सर्वे झालता घरकुल याचा तो सर्वे केला का तुम्ही? तो ऑनलाईन सर्वे होता ऑनलाईन सर्वे झालेला आहे ना. झाला ना? आता त्याच्या याद्या डिक्लेअर झाल्या का नाही झाल्या ते आज काही मला कळलं नाही, पण त्या याद्या येतील. पण मग त्याच्यामध्ये जे खरोखर वंचित लोक आहे त्यांना लाभ मिळाला पाहिजे. जे सदृढ लोक आहे, नोकरीला आहे, ज्यांना शेतीवाडी आहे, मशिनरी आहे, ट्रॅक्टर आहे, अशा लोकांनी जर पक्के घरं असताना घरकुलं बांधायचे आणि गाड्याला राहायला द्यायचे, त्याच्यापेक्षा गरिबाला राहू द्या ना, त्यांना झाले पाहिजे असं माझा उद्देश. यावर आपल्याला प्रशासनाला काय सांगायचं? माझं प्रशासनाला एकच विनंती आहे, कारण उद्या कसं आहे आम्हाला न विचारता येणे सूचकांना अनुमोदकाला आमचे नावं टाकली, उद्या हे आमचे नावं कुठंही टाकतील. मी माझं वय आता 67 वर्ष आहे, तरी मी व्यवस्थित आहे. पण हे कुठंही जर यांनी आमचे काही याच्यात नावं टाकली काही केलं तर त्याला मला भीती वाटायला लागली. म्हणून मी तुमच्याशी ही आता 67 वर्ष आहे, तरी मी व्यवस्थित आहे. पण हे कुठंही जर यांनी आमचे काही याच्यात नावं टाकली काय केलं तर त्याला मला भीती वाटायला लागली. म्हणून मी तुमच्याशी ही संपर्क साधला आणि मला ते करणं भाग पडलं. सभा म्हणून तुम्ही म्हणता बरेच दिवस झाले ग्रामसभाच झालेली नाही, तर यानंतर ग्रामसेवक तुम्ही एक सदस्य नात्याने ग्रामसेवक भाऊसाहेब यांना लवकरात लवकर ग्रामसभा घेण्यासाठी उत्सुक करणार आहात का? यासाठी मी काय करणार आहे? आता ग्रामसेवकांची मी अधिकाऱ्यांची गाठ घेणार आहे आणि त्यांना मी माझ्या विनंती करून त्यांना सांगणार आहे का लोकांना कळू द्या ग्रामपंचायत काय आहे, पुढं कोणते कामं केले, काय काय चाललं हे सगळं लोकांना कळू द्या. याच्यासाठी ग्रामसभा महत्त्वाची आहे आणि तशी मी त्यांना विनंती करणार आहे का ग्रामसभा घ्या आणि ही ग्रामसभा सगळ्या लोकांनी एकत्र यावा. जनतेनं सगळ्या गावाचा हिशोब बघावा, जनतेनं कोणती कामं कशी चालली, त्याचा खर्च किती आहे, कचरा कोंडी ₹1,00,000 खर्च, नळ योजना हे 50-100 फूट 57,000, म्हणजे नेमकं काय चाललंय हेच कळायला जागा नाही. आणि ते
थोडेसे एक बरी माठी मोठाले लोक असल्यामुळं ते बाकीच्या गोरगरीब लोकांना आमच्यासारख्या लोकांना धमकवतात. त्याच्यामुळं आमचा नाविलाज होतो. तरी शासनानं माझी विनंती आहे का याच्याकडे थोडं लक्ष द्यावा आणि ग्रामविस्तार अधिकारी आमचे थोरात साहेब यांना थोडी समज देऊन आणि गावाचं काम जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावा. धन्यवाद.